वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येतेय। फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागले होते। अखेर या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। सामाजिक न्याय विभागाने यासाठी 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरली आहे। या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात जमा केले जातात। जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता। त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता महिलांमध्ये होती। आता निधी वितरणाला मंजुरी मिळाल्यामुळे येत्या काही दिवसात हा हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या योजनेतील पात्रता टिकवून ठेवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलंय। अनेक महिलांकडून अर्ज करताना काही तांत्रिक चुका झाल्याचं निदर्शनास आलं होतं। चुकीचे पर्याय निवडल्यामुळे काही जण अपात्र ठरण्याच्या मार्गावर होत्या। ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्तीची मुदत दिली आहे। त्यामुळे महिलांनी वेळेत आपली माहिती अद्ययावत करणं आवश्यक आहे। KYC मोबाईल किंवा संगणकाद्वारे पूर्ण करता येते, मात्र अजूनही काही महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यामुळे त्यांच्या खात्यातील हप्ता थांबण्याची शक्यता आहे। सध्या या दुरुस्तीसाठी केवळ काही दिवसांचा कालावधी उरलाय, त्यामुळे संबंधित महिलांनी तातडीने KYC पूर्ण करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।